हा, सासूबाई सुनबाईची जुळी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता वावरात जायची तयारी आहे, तर भाकरी चालू आहे. तुम्हाला मी भाकरी दाखवते, कळण्याच्या भाकरी चालू आहे. तर पाण्यात कशी थापायची ती दाखवते मी. बोलत राहू. पीठ लावून तर आपण थापतोच, पाण्यात कशी ही तयार करायची सांगते तुम्हाला. पाण्यात खूपच छान येते. पाणीच नुसतं लावायचं, पीठ लावायचंच नाही आपल्याला. घाई घाई दाखवते. आता शेतात जायची तयारी आहे, सोयाबीन सोंगायला चाललो आम्ही. हे पहा मैत्रिणींनो, छान अशी भाकर तयार झाली आपली पाणी लावून. आणि पाण्यातच थापायची कधी पण कळण्याची भाकर असली की. हे पहा किती छान अशी भाकर झाली आपली. ही एक भाकर होऊन आपली तयार होऊन. आता याला पाणी नाही लावायचं का? नाही नाही, आता याला पाणीच नाही लावायचं, कारण पाण्यातच आपण तयार केली ना भाकर. जास्त कोरडी झाली ना, आपण लावू शकता पाणी. आणि कळण्याची भाकर अशीच करायची, पाणी लावूनच, पिठात थापायची नाही. म्हणजे आता पाण्याने लावून थापली तर मग ती सोपी जाते थापायला. हा, छान पण येते ना. हा, पीठ लावून नाही छान हे. थापायला जड जाते ती पीठ लावून केली मग की. आपल्याच हाताला चिटकून येते ना ती. आणि पाण्यानं मस्त छान थापले जाते भाकर. चिटकत नाही हाताला, हम्म. ताटाला पण चिटकत नाही. नाही. सोपी पद्धत आहे पाण्याने थापायची. हा, छान अशी भाकर झालेली आहे कळण्याची. आणि कळण्याची भाकर कधी अशीच करायची, पाणी लावून भाकर करायची. मग आता शेतात कशासाठी चालले तुम्ही? शेतात चाललो सोयाबीन सोंगायला. रोजदार नाही भेटू राहिले ना, हो का? सोयाबीन फुटून चालली. हा, घरी सोंगणार आहे आम्ही. आता पाऊ किती होती तुम्हाला वावरात गेल्यावर व्हिडिओ मी हे करते, आमचं शेत दाखवते. चला तर मंडळींना, आता एवढाच व्हिडिओ आपला इथंच स्टॉप करू. फक्त कळण्याची भाकर कशी थापायची हे दाखवायचं होतं आज आपल्याला. बस, आपली छान भाकर ही झालेली आहे. दाखवा कशी भाजली तुम्ही. हा, छान अशी भाकर. हे पाण्यातच थापून आपण हे केलेली, पाणी लावायचंच नाही नंतर. खूपच छान अशी भाकर झालेली आहे तयार. कारण हातावर आपल्याला ही थापताच येत नाही भाकर, आणि पीठ लावूनही थापता येत नाही. त्याच्यामुळं मी मुद्दाम हा व्हिडिओ आज ठेवलेला आहे. मैत्रिणींनो, अशीच तुम्ही पण करा. आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि लाईक सबस्क्राईब करा. ही आता अशी शेकायची भाकर. आणि याच्यासोबत आपण छान असा ठेसा वाटणार आहे, ते नाही दाखवत मी आता. आम्हाला वेळ होऊ राहिला शेतात जायला. छान अशी याच्यासोबत छान टमाट्याचा ठेचा, हा वगैरे, नाही तर साधे मिरचीचा ठेसा, असं छान लागतो. हा. भाकर आणि ठेचा अतिशय सुपर कॉम्बिनेशन आहे. एका साईडला आमचे दूध तपते, शेतात जायची तयारी. एका साईडला भाकरी बनतायत. सकाळची वेळ आहे, शेतात जायची तयारी सुरू आहे. हे पहा, छान अशी शेकून तयार झालेली भाकर. जास्त जाळायची नाही, व्यवस्थित छान सगळीकडनं शेकून घ्यायची आहे. अशीच गॅसवर शेकायची ही भाकर, तव्यावर नाही शेकायची कधीच. कारण चिकट अशी जास्त जर नाही तुम्ही शेकली तर चिकट लागू शकते ती आपल्याला खाताना.